नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे त्याच्या पाठीमागे खंडोबाचं दर्शन होत आहे. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असं म्हणत म्हणत आता आपण जेजुरीमध्ये आलेले आहोत. माऊलींची पालखी ही जेजुरीवरून आता हळूहळू मार्गक्रमण करत लोणंदच्या दिशेने निघालेली आहे. तिथून पुढच्या टप्प्यावरती जाणार, दाखल होणार. आणि अशा वेळेला या प्रवासामध्ये आज आपण भेटणार आहोत मल्हारनगर जुनी जेजुरी इथे राहणाऱ्या सौ मंगल तुषार देशमुख या वहिनींना, देशमुख कुटुंबाला. या वारीमध्ये त्यांचं सुद्धा एक कार्य सुरू असतं, व्यसनमुक्तीचं कार्य. व्यसनमुक्तीसाठी चळवळ करणारं हे देशमुख कुटुंब जे या वारीत सहभागी होत असतं त्यांना बोलतं करूया, त्यांच्याकडून आठवणी जाणून घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी नतमस्तक होतो. माऊलींच्या पालखीला आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी आशीर्वाद मागतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. चला. नमस्कार. नमस्कार. पाठ केलेला उखाणा घ्या. व्यसनमुक्तीची दिंडी आली पंढरपूरच्या द्वारी. बर. तुषाररावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आज आले देशमुखांच्या घरी. काय सांगता? हो. देशमुखांच्या घरी आलेले आहोत. मल्हार पगडी. अरे वा वा वा. जेजुरीत आल्यावर मल्हार पगडी, काय आनंद आहे. माऊली आता ओळख करून देणार सगळ्यांची? हो द्या. हे मिस्टर. नमस्कार. ही पुतणी. ह्या दोन पुतण्या. हा मुलगा. हे दीर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे वडील. हो. ही आई. नमस्कार. आणि सगळे मित्रमंडळी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया या प्रवासात आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? माझं जेजुरीमध्येच. अरे, शाळा कुठली? शाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर जेजुरीमध्ये. आणि तुमची? माझी मुंबईची सायन. ओळख कशी झाली दोघांची? नाही, ओळख म्हणजे लग्न ठरलं आणि अरेंज मॅरेज होतं आमचं. मग काय झालं? मग काय नाही, बघायला आम्ही गेलो. कोण? मी, आई, मावशी आमची. आम्ही तिघे जण बघायला गेलो आणि मग आम्हाला ते छान वाटली, म्हणजे मुलगी छान वाटली. परंतु मुलीला पाठावर बसवल्यानंतर जे प्रश्न विचारायचे असतात त्यांनी विचारलं, मुलीला काय विचारायचं का तुम्हाला? आम्ही कॉमन प्रश्न, नाव काय, शिक्षण किती वगैरे हे विचारलं. त्यानंतर त्यांना विचारलं मुलीला काय विचारायचं आहे का? आता कॉमनली मुली काही विचारत नाही. तिने म्हटली हो विचारायचं आहे. बरोबर आहे. विचारायचं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न होता की तुम्ही बँकेमध्ये जे कामाला आहात ते परमनंट आहात का? हा पहिला प्रश्न. दुसरा काय होतं? म्हटलं नाही, त्यावेळेस नव्हतो. बरोबर. दुसरा प्रश्न असा होता की परीक्षा देऊन लागलात की वशिला देऊन, वशिल्यानं बँकेत आहात. त्यामुळे अजून डिप्रेशनमध्ये मी गेलो.
दुसरा काय होता? मला तुम्हाला विचारायचं, या 2 प्रश्नांनंतर तुम्ही वारी करायला लागला का? असं म्हणायला काय हरकत नाही. हा, मग तिसरा प्रश्न होता की परमनंट बदली झाली तर कुठे कुठे होऊ शकते. अजून काय विचारायचं का म्हटल्यानंतर ते आता 3 प्रश्नामध्ये सगळं उरकलेलं होतं. आमचा सगळा मूड गेलेला होता आणि आपण म्हटलं नको आता ही मुलगी आपल्या घरात नाही. घरी आल्यानंतर आईशी चर्चा केली, मावशीची, म्हटलं आई नको, ही मुलगी तुला त्रास देईल, कडक आहे बघ. पण मावशी आणि आईनं सांगितलं नाही रे, मुलगी खूप गोड आहे, हसतीये, असं आहे तसं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर हसण्यामागची तीव्र वेदना तुम्हालाच कळत होती. हे रिअल फॅक्ट फॅक्ट आहे. पण काय हो माऊली, हे इतकं प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला माहिती होतं होकार येईल असं? ऍक्च्युली तेव्हा मी काही सिरियसली असं लग्नाचं प्रपोजल म्हणून घेतलं नव्हतं. मी नुकतीच जॉईन झाले होते ऑफिसला आणि घरून फोन आला होता की तुला असे पाहुणे बघायला येतात आणि हे माझं पहिलंच स्थळ होतं. थोडक्यात यापूर्वीचा तुम्हाला अनुभव नव्हता आणि हे अनुभवी होते. हा तिथं पहिलं होतं. त्याच्यामुळे मी अगदी कॅज्युअली, म्हणजे त्याला आले तर एक एंटरटेनमेंट काय असतो बाबा हा प्रकार, मुलगी दाखवलं. माऊली, माझ्यामध्ये आता मी निघतो वारीला. 15 वर्षाच्या प्रवासात हा एंटरटेनमेंट आहे असं म्हणलं, थरथराट व्हायला लागला मला आता. आणि मग मी घरी मुंबईला परत गेले हे सगळं झाल्यानंतर आणि माझ्या वडिलांचा फोन आला की अशी अशी तारीख साखरपुड्याची आम्ही ठरवली आहे. मग मला टेन्शन आलं की अरे असं कसं ठरवलं, मध्ये काय बोलणं नाही काय नाही. मग साखरपुड्याच्या 1 दिवस आधी मी घरी आले आणि वडिलांवरती खूप चिडले की तुम्ही असं कसं ठरवलं, मला त्यांना भेटायचं होतं, बोलायचं होतं, एवढ्याशा काय 3 प्रश्नांमध्ये होतं का, त्यांचं काय समजणार आहे का. मग वडील पण टेन्शनमध्ये आले, म्हणाले मी उद्याचा साखरपुडा रद्द करतो, तुला काही विचारायचं तर ते आत्ता जाऊन विचारून ये, परत तू म्हणू नकोस की तुम्ही मला न विचारताच हे सगळं ठरवलं वगैरे. मग माझा मोठा भाऊ आहे अजून एक, तो आला नाही आता, त्याला घेऊन मी यांना फोन नंबर घेतला बाबांकडून आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. मग तेव्हा हे बँकेत ऑन ड्युटी होते. जेव्हा हा फोन आला तेव्हा काय स्थिती होती? तिथंही मी घाबरलो होतो. एंट्री चुकल्या पहिल्यांदा ज्यावेळेस त्या आल्या, म्हणजे मला भेटायचं म्हटल्यानंतर मी आईला फोन केला, म्हटलं मुलगी भेटायला येते, काय गडबड माहित नाही. आई पण घाबरली होती, बघ म्हणली आता काय बोलते येते. आई डायरेक्ट देवाकडेच बसली होती. पुढे काय? मला मुलगा बघताना हेच गोष्ट हवी होती की माझे वडील सुद्धा माळकरी आहेत, आई माळकरी आहे, म्हणजे घरामध्ये व्यसनांचा काही हेच नाहीये, संबंधच नाहीये. तर ते डोक्यात होतं की आपल्याला व्यसन करणारा तर मुलगा नकोच होता. त्यांचे सगळे गुण आणि त्यांचा सांगण्याचा तो अप्रोच बघून मला वाटलं एक अर्धा तास तरी असं, अर्धा पाऊण तास. सगळे गुण कळले काही नंतर कळले. पण बघितलं की ते मोकळेपणानं दोघेही हसतायत, सगळं कुटुंब हसतंय आणि म्हणून हा संसाराचा गाडा यशस्वीरित्या आनंदानं पुढे निघालेला आहे. आणि अशा वेळेला आता व्यसनमुक्ती या विषयावर सुद्धा मला तुमच्याशी बोलायचं आहे. साधारणतः हा तुमचा अनुभव कसा आहे व्यसनमुक्तीचा? व्यसनमुक्ती जे आहे आता सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. तर या वारीमध्ये पण तुम्ही करतो, वारीमध्येच त्याचा जास्त प्रसार होतो आणि इतर पण जे आहेत, तंबाखू दिन असेल, 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या असं असेल, की ज्या वेळेस नशा केली जाते त्या वेळेस आम्ही तो प्रचार करतो की जेणेकरून काही लोक त्याच्यामधून परावृत्त होतील. मग लहान मुलांच्या माध्यमातून, काही राक्षस बनवून असा हे केल्यानंतर त्याच्या माध्यमातून, विविध पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती कसा त्याला प्रतिसाद मिळतो? चांगल्यापैकी मिळतो. बरेचशी लोक आत्तापर्यंत येतात आणि सांगतात की आज इथून पुढे आम्हाला व्यसन करत नाही. काही भावनिक आम्ही त्यांना आव्हान करतो, काही शारीरिक, काही सायंटिफिकली त्यांना दाखवतो की काय होतं. तशा आम्ही काही पुस्तिका बनवलेल्या आहेत की तुमच्या फुफ्फुसाला काय त्रास होतो, तुमच्या तोंडाचा कॅन्सर झाला, तुमची लाळ कशी कमी होते, लाळ कमी झाल्यानंतर काय होतं. ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्यांना भावनिक आव्हान नाही जमत त्यांना आम्ही सायंटिफिकली ते सांगतो आणि अशा पद्धतीनं बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद मिळतो. अवघड आहे. पूर्ण प्रवास असतात? हो, पूर्ण प्रवास असतो. आम्ही वारी पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत तो चित्ररथ जो असतो आमचा तो बरोबर असतो. त्याच्यावर कॅन्सर झालेल्या लोकांचे जे चेहरे आहेत खराब झालेले ते आम्ही प्रतिकृतीत लावलेली असते. एक निष्ठावंत वारकरी कुठलंही व्यसन करत नाही, तर आपण ते सोडावं आणि ह्या पवित्र सोहळ्यामध्ये आपण असा संकल्प करावा की इथून पुढे मी कुठल्याही प्रकारचं व्यसन. तुम्ही पण असता या वारीमध्ये? मी प्रचाराला ह्यांच्याबरोबर जेजुरीमध्ये असते आणि घरी वारकरी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये थांबावं लागतं. हा, इथे वारकरी. या गप्पा सुरू असताना या माऊलीला थोडंसं एक आव्हान आहे. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णाची ठेवली ती शोधून आणायची आहे. वेळ 1 मिनिटाची. फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे. चला, वेळ सुरू झाली. तुका आकाशा एवढा
20 सेकंद झालेली आहे. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. 30 सेकंद झाली. सद्गुरी वाचुनी सापडे ना सोया दारा वैसे पाय आधी आधी गुरुचरी. 40 10 सापडली. 8. मौली चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा तुमच्या घरात आला, अभिनंदन. ती चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. येळकोट येळकोट. मजल दर मजल करत निघालेली वारी, आणि या वारीच्या निमित्तानं आपला सुद्धा प्रवास सुरू आहे. आता आपण जेजुरीमध्ये गप्पा मारतो आहोत. यांच्याबद्दल तुमचं असलेलं नातं आणि यांच्या स्वभावाबद्दल काही सांगायचं असेल तर बोलायचं. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई, स्वभाव त्यांचा खूप शांत आहे, प्रेमळ आहे. परत त्या प्रत्येकाला समजून घेणाऱ्या आहेत. म्हणजे घरामध्ये त्यांना कळतं की कुणाला काय काय गरज आहे. तुम्ही त्यांच्या लहान जाऊबाई, हो सख्या. म्हणजे मुलांना काय गरज आहे, म्हणजे काकूकडनं काय अपेक्षा आहे किंवा मला, म्हणजे त्या प्रत्येकाला खूप छान समजून घेतात. समजून घेतात. म्हणजे आम्हीही घेतो. म्हणजे ऍक्च्युली मला येत नव्हतं काही, पण त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मी शिकते. म्हणजे स्वयंपाकातला, माझा पेशा मुळात डॉक्टर असल्यामुळं थोडंसं स्वयंपाक हा तरी बऱ्याचदा त्याच इंजेक्शन देत असतो. घरामध्ये त्यांचं इंजेक्शन जास्त असतं माझ्यापेक्षा. बाहेर माझं चालतं. बरं, त्या अजून कोण बोलणार? मुलगी आहे ते माझी, आणि ते जावई आहेत. बरं. जावई तर अगदी शांत म्हणजे प्रेमळच आहेत. मुलगी थोडीशी आहे. संपला विषय. मुलगी थोडीशी आहे मध्ये इतकं काय आलेलं आहे? थोडीशी डॅशिंग आणि तेवढं पाहिजेच हे. हा पाहिजेच आहे तेवढे. समाधानी आहात? आम्ही समाधानी आहोत, फार समाधानी आहोत. या माझ्या सुनबाई, हे मला 22 वर्षानंतर झालेत मुलं, आणि वडील त्यांचे लवकर गेले. त्यामुळे माझ्या मुलांना खूप म्हणजे कष्ट करायला प्रेमला हे झालं नाही. 14-15 वर्षापासून त्यांना संसार अंगावर पडला. त्यांना कधी म्हणजे कुठलं हौशीच काही मिळालं नाही. लहान मुलं खेळतात तसं त्यांना काही मिळालं नाही, कुणाचं प्रेम मिळालं नाही. पण आमची भाऊ बहीण यांनी आधार दिला. पण आत्ता त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर सगळं हे करून आता म्हणजे मी समाधान आहे की माझी मुलं पुढे गेली. आणि आल्यावर सुनबाई तर आहेतच की. आता त्या जोडीला सुनबाई आल्यावर पण चांगलं झालं. ह्या धाकट्या सुनबाई, सुना दोघी माझ्या चांगल्या आहेत. आपल्याला म्हणजे दुसरं काय पाहिजे? बरोबर. आणि मुलांपेक्षा सुना चांगल्या असाव्यात. यांनी म्हणजे पारडं लगेच इकडचं तिकडे करून. हो नाही म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आहेत तशा त्या. छोटंसं आव्हान आहे या बसलेल्या सगळ्या माऊलींसाठी. तुमच्याकडे एक वस्तू असेल, ती वस्तू अभंग सुरू झाल्यावर किंवा गाणं सुरू झाल्यानंतर पुढे पुढे पाठवायची. तेव्हा हा मुकुट आता मी तुमच्याकडे देतो आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणार. गाणं थांबेल तेव्हा हे ज्यांच्या हातात असणार हा मुकुट, त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस माऊलीला मिळणार. गाणं. मोठ्याने वाचणार शिक्षा. वाचा वाचा लवकर. एका मराठी गाण्यावर डान्स. सरणीच्या भैरी देवा जागराला या या. सरणीच्या भैरी देवा जागराला या. जेजुरी गडा बाज चौघडा पुण धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली. हे पानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी. हा क्या बात.
या माऊलीनं तुम्हाला हे बक्षीस मिळवून दिलं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. नाव बोला हो तुम्ही बोला महाळसा नारीला अन पंढरवाहू देवाला हो मल्हारी रायाला. काय सोपं आलंय तुम्हाला. एखादा अभंग किंवा एखादा गोंधळ आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडून. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला. आणि झी मराठीकडून जाऊबाई जोरात. मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा अन कळा खालतो भंडारी देव. तुम्ही कधी वारीला गेलाय? नाही. तुमचं माहेर कुठलं? साकुर्डे. आळंदीहून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते आणि मजल दर मजल करत ती पंढरपुरात दाखल होते आषाढी एकादशीला. या प्रवासात बऱ्याच ठिकाणी माऊली विसाव्याला थांबते. मला विसाव्याची 3 ठिकाणं सांगा. जेजुरी, सासवड आणि लोणंद. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केवढे आरोप झाले तुमच्यावर बघितले? चान्स मिळाला ना सगळ्यांनाच. अजून आपण बघितलेले नाहीत आरोप. तुम्ही गाडी चालवायला शिकत नाही. मी शिकते. मी 4 व्हीलर सुद्धा कोर्स सुद्धा केला होता, पण हे खूप घाबरतात मी गाडी चालवायला लागली. घरातल्या आणि कंपनीतल्या कामामुळे जी दगदग होते त्यामुळे तुमची चिडचिड फार होते. त्याचा परिणाम घरातल्यांना आणि कंपनीतल्या सगळ्यांना भोगावा लागतो. ती चिडचिड कमी करावी. खरंय? हो. काय मस्त आहे. खूपच भाव खाते. कोणी लिहिलंय खूपच भाव खाते? हे बघा, हे बघा. एकदा सांगितलं तर हो सुद्धा देत नाही. कोण आहे हा? मुलगा. काकू मला सारखी मारती. तनू. तनू. तनू कोण? ती. आणि मनू कोण? ही. हा. स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? चिडचिडपणा कमी करेल. लहान मुलांनी जी इच्छा व्यक्त केली आहे घरातल्या, त्यांचं काय होईल का विचार? होईल होईल. नक्कीच होईल. हो. आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर कौस्तुभची मागेन. आणि म्हणजे त्याची याच्यासाठी मागेन की त्याला मी खरंच पुरेसा वेळ नाही देऊ शकत. आणि आई वडिलांची मागेन की त्यांना मी कधी स्वतःहून फोन नाही करत. त्यांचा फोन आल्यावरच मी बोलते तुमच्याशी. म्हणजे कुठल्याही माहेरच्या लोकांशी त्यांना शक्यतो माझ्याकडून वेळ नाही दिला जात. आजपासून तो बदल होणार. हो. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा तिची म्हणजे मागूशी वाटते. आणि की ह्यासाठी की ज्या काही गोष्टी तिला अपेक्षित आहेत माझ्याकडून बऱ्यापैकी मी पूर्ण करू शकत नाही, पण त्याही तिच्या स्वभावाशी मॅच होण्याचा मी प्रयत्न करेन. क्षण आलेला आहे या वारीमध्ये सन्मानाचा. झी मराठीकडून साक्षात माऊली पांडुरंग तुमच्या घरात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि माऊलींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदे
तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट.